2 मर्सिडीज द्या आणि 1 पद घ्या अशी कार्यपद्धती ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असल्याचा सनसनाटी आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी केलाय आणि वास्तविक मंच साहित्य संमेलनाचा होता। त्यामुळे दिल्लीमधल्या संमेलनाची सांगता झाली खरी, पण गोऱ्हेंच्या आरोपांनी नवं राजकीय बिगुल सुरू झालंय। पाहूयात। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद, 1 नंबरची अत्यंत खोटाडी आणि बेगडी असलेली ही बाई आहे। हे नीलम गोऱ्हेंना भेट देण्यासाठी आलोय। या सगळ्या महिलांना या ठिकाणी पोलीस खाल्ल्या ताटात घाण करणारी ही जी औलाद आहे ना, नीलम गोऱ्हेंसारखी 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, त्याने 8 मर्सिडीज दिल्यात का असू दे, त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय शेरेबाजी करत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवरच गंभीर आरोप केला। शिवसेनेत 2 मर्सिडीज कार दिल्यावर 1 पद मिळायचं असा खळबळजनक दावा नीलम गोऱ्हे यांनी केलाय। त्यावर जर हे खरं असेल तर शिवसेनेमध्ये 4 वेळा आमदारपद मिळवणाऱ्या गोऱ्हे यांनी ठाकरेंना 8 मर्सिडीज दिल्याच्या पावत्या घेऊन याव्यात असं आव्हानच संजय राऊतांनी दिलंय। गोऱ्हेंविरोधात पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या। फोटोवर टायरवाल्या काकू असं लिहित गोऱ्हेंचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि गोऱ्हेंच्या घरात देखील शिरून आंदोलनाचा प्रयत्न झाला। आहेत ते या ठिकाणी जोडे मारले जाते। काकू काय कशासाठी आंदोलन करताय? काय मागणी आहे तुमची? आपण पाहतोय की पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी अडवण्यात येत आहे। आपण पाहतोय की घरातले सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणाहून बाहेर येताना आपल्याला पाहायला की या सगळ्या महिलांना या ठिकाणी महिलांना या ठिकाणी आपण पाहतोय की काय आतमध्ये ही भेट आम्ही त्यांना देतोय। आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा। गाडी घेतीये आणि ही मर्सिडीज कुठून आणली? बाजारात आणली ही, बाजारामध्ये मिळती आणि ती बाजारातली घेण्याच्याच लायकीची बाई आहे। तिच्याकडे काय नाही बोलायला, लबाड बाई 1 नंबरची। अहो एवढ्या प्रतिनिधी समाजवादी राष्ट्रवादी एवढ्या साड्या तिने बदलल्यात, आता तुझी साड्या बदलणार आता। इनोवा आहे ना, ती सुद्धा आमच्याच कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। त्याच इनोवातनं त्या फिरतात। चाका पण बदलली की नाही कुणाला आरोप करताय तुम्ही? कार्यकर्त्यांनी ही खरी गोष्ट आहे। आमच्या माजी गटनेत्यांनी दिलेली ती इनोवा आहे, त्याच इनोवातनं त्या फिरतात। त्याची चाकं सुद्धा अद्याप त्यांनी बदलली नसतील, ती बदलायला सुद्धा त्या कुणाकडे तरी पाठपुरावा करतील, भीक मागतील की माझी चाकं बदलून दे। अत्यंत खोटाडी आणि बेगडी असलेली ही बाई आहे। हो, आम्ही देणार आहे। त्यांची पुण्यात याची वाटच बघतोय आम्ही। नीलम गोऱ्हेंना आम्ही चांगलं जवळून ओळखत होतो, आज आता महाराष्ट्र चांगला ओळखतोय। त्यांना पैशावाले ज्या लोकांकडे पैसे त्यांच्याकडे त्यांचा जास्त कल असतो आणि त्यांनी उद्धव साहेबांबद्दल जे वक्तव्य केले त्याची त्यांनी माफी मागावी। माझ्या बाबतीमध्ये काय घडलं नाही, मात्र इतरांच्या घटना मी ऐकलेल्या आहेत, ते खरे आहेत का? मग की काय वस्तू दिल्या जातात? मी त्यांना हा प्रश्न करते, त्यांच्या बाबतीत ह्या घटना घडल्या नाही, मग दुसऱ्यांचं बघितलं मग त्याचा पाठपुरावा सादर करा तुम्ही। प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं, त्याने 8 मर्सिडीज दिल्यात का असू दे, त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी। आरोपांवर मर्सिडीजच्या पावत्या दाखवाव्यात या राऊतांच्या आव्हानानंतर नीलम गोऱ्हेंची भूमिका मात्र दाव्यावरून लोक असं सांगतात इथपर्यंत आली आहे। 4 आमदारकीच्या हिशोबानं तुम्ही ठाकरेंना 8 मर्सिडीज दिल्या का, यावर माझ्याकडून कधीही पैसे घेतले नसल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलंय। की संजय राऊत साहेबांनी काही वेळेला तर मला आमदारकी मिळावी म्हणूनच प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे त्यांना जे म्हणतायत ते आहे की मी काहीच दिलं नाही ना। मी एकदाही आमदार झाल्यावरती मला 1 रुपया सुद्धा पक्षाने मागितला नाही, त्याबद्दल बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब यांची मी ऋणी आहे। माझ्याकडून पैशाचे व्यवहार केले नाही, कारण मी पैशाचे व्यवहारच करत नव्हते। पण माझ्यासारखे काही अपवाद सोडले थोडेसे, तर बाकीच्या ठिकाणी या गोष्टी घडत होत्या। हे आज सुद्धा अनेक ठिकाणचे लोक सांगतात।
नीलम गोरे एकमेव शिवसेनेच्या महिला जुन्या जाणत्या महिलांना डावलून विधान परिषदेच्या आमदार झाल्या, त्यानंतर उपसभापती झाल्या. नीलम गोरे, माझं आव्हान आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही किती मर्सिडीज गाड्या दिल्यात. खाल्ल्या ताटात घाण करणारी ही जी औलाद आहे ना नीलम गोरेंसारखी, ही अशी निखालस खोटे आरोप करते आणि त्यांची आम्हाला आता फिकीर नाहीये. दुसरीकडे नीलम गोरेंना शिवसेनेनं आजवर किती पदं दिली याचाही उल्लेख करत ठाकरे गटानं गोरेंना आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलंय. 2002, 2008, 2014 आणि 2020 अशी 20 वर्ष त्या शिवसेनेच्या विधान परिषदेवर आमदार राहिल्या. 2010 मध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या, 2011 साली शिवसेनेच्या उपनेत्या, 2015ला विधिमंडळाच्या विशेष हक्क समिती प्रमुख, 2019ला विधान परिषदेच्या उपसभापती, 2020ला पुन्हा उपसभापती म्हणून निवड आणि 2022 पासून ते आजपर्यंत नीलम गोरे विधान परिषदेच्या सभापती आहेत. मुद्दा हा आहे की नंतरच्या काळामध्ये विशेषतः 2014 नंतर आणि खास करून 2019 नंतर ज्या प्रमाणामध्ये कामासाठी लोकांना भेटायला पाहिजे होतं, त्या आमदारांची जशी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं होईन अशी झाली आणि काही गोष्टी प्राप्त झाल्या की काही गोष्टी मिळत होत्या. या संदर्भामधलं ते उदाहरण होतं. 18 महिने 13 त्रिकाळ मातोश्रीवर पडी कसणाऱ्या नीलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल. उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं? त्यांची विदेशात पण काही खाती असतीलच ना. कारण नीलम गोरे म्हटलं की मला काही पुस्तकं किंवा त्यांची गाजलेली सभा, एखादं गाजलेलं आंदोलन असं काहीच आठवत नाही. मला नीलम गोरे म्हटलं की छान छान लफेदार पदराच्या साड्या, हिऱ्या मोत्यांचे नेकलेस, त्याच्यावर मॅचिंग कानातली डुलं, हातात हिऱ्या मोत्यांच्या बांगड्या, हा सगळा अवतार मला नीलम गोरे म्हटल्यावर आठवतो. त्या नीलम गोरेंना या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल. दरम्यान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून गोरे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यावर काही लोक गैरफायदा घेतात अशी प्रतिक्रिया आयोजक संजय नहार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांनी जर साहित्यिकांच्या मंचावरून राजकारणच होणार असेल तर आमची ही बाजू का ऐकली नाही अशा शब्दात नाराजी दर्शवली आहे. त्यांनी इथं काय बोलावं हे आम्ही ठरवू शकत नव्हतो, पण ते जे बोलले आणि त्यांनी या व्यासपीठाचा गैरवापर केला असं आमचं स्पष्ट मत आहे आणि त्याचा आम्ही नक्कीच निषेध करतो. हे एक 147 वर्षांची परंपरा असणारं व्यासपीठ आहे. आम्ही जरी संयोजक असलो, सगळे कार्यक्रम महामंडळ ठरवतं, पण अशा प्रकारे व्यक्तिगत आरोप या व्यासपीठावर टाळले पाहिजे आणि ते चुकीचे आहेत असं आमचं मत आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून गोरेंच्या दाव्यानं साहित्यिक ज्ञानामध्ये भर पडण्याऐवजी सनसनाटी तयार झाली आहे. तुर्तास आपण केलेल्या दाव्यांवर गोरे पुरावे देतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद हे सर्वश्रुत आहे. आता त्या सांगतायत आणि त्या तर जुन्या नेत्या शिवसेनेच्या, त्यामुळे काहीतरी तथ्य त्यामध्ये असेल, त्याशिवाय त्या बोलणार नाहीत. मी एकदाही आमदार झाल्यावरती मला 1 रुपया सुद्धा पक्षाने मागितला नाही, पण माझ्यासारखे काही अपवाद सोडले थोडेसे, तर बाकीच्या ठिकाणी या गोष्टी घडत होत्या. हे आज सुद्धा अनेक ठिकाणचे लोक सांगतात. लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.